कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सगळ्यांना जीव घालून घरातली लक्ष्मी उपाशी राहत असेल ना, तर त्या घरा इतकं दारिद्र्य कुठेही नाही, लक्षात घ्या। अहो खरंच मुद्दाम नाही करत आहे मी, मला खरंच भूक नाही आज। तुला मी आज ओळखत नाही आणि तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलंय ते चांगलं माहिती आहे मला। आता बोलणार आहेस? अहो माझ्या मनात एका गोष्टीची भीती आहे। भीती? कसली? मी अमोलची खरी आई होऊ शकणार नाही हे माहिती आहे मला, पण माझं अमोलसाठीचं प्रेम आहे ना, हे त्याच्या खऱ्या आईपेक्षा जास्त आहे हो। मला भीती ह्या गोष्टीची वाटते की तो हे समजून घेईल की नाही। तुम्ही हसताय? अगं मग काय बोलू तुझ्या या प्रश्नावर? अगं अमोल 7 वर्षांचा आहे आणि तुझं प्रेम पाहून तो तुला मोठी माँ म्हणतोय। अजून काय समजून घ्यायला हवं त्यानं तुला? अहो तसं नाही, मला फक्त एवढंच वाटतं की हे बोलण्यापुरतं राहू नये। असं काय वाटतं तुला? अगं अमोल गुणी आहे आणि ज्या प्रेमात सुरक्षितता नाही ते प्रेम कसलं सांग बरं? म्हणजे तू तुझ्या अमोल बरोबरच्या नात्याबद्दल सुरक्षित राहा रुपाली। तुलना वस्तूंची केली जाते, प्रेमाची नाही। आणि आपण अशी तुझ्या प्रेमाची तुलना करून त्रास फक्त तुलाच होणार आहे। हे एवढं काही मला कळत नाही हो, पण ना मला आता अमोल शिवाय राहायचं नाही बस। तेच सांगतोय, तुझी ही काळजी निरर्थक आहे। अमोल शिवाय राहावं लागेल असं का वाटतंय तुला? त्या उलट तू त्याला काय हवं नको ते बघ, त्याची काळजी घे, त्याला जीव लाव ना। हो ते तर करतच राहीन मी, पण हा पण येऊच देऊ नको रुपाली। तू फक्त अमोलला प्रेम देत जा, बघ तो तुला तेवढंच प्रेम देईल। तू त्याच्यासाठी खूप महत्वाची होशील। त्याला खरंच जाणीव होईल याची? त्याला जाणीव आहेच, म्हणूनच त्यानं आपल्याला या घरात परत जागा दिली ना। हा आता ही जागा टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे, ही आपली जबाबदारी आहे। म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे अमोलचं प्रेम मिळवण्यासाठी पुन्हा चुकीच्या वाटेला जाऊ नकोस, कारण असं काही करून बसलीस ना तर आपलं कुटुंब आपल्याला कधीच माफ करणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल आपल्यापासून कायमचा लांब जाईल। त्यामुळं प्लीज पुन्हा तिचा विचार करून त्या वाटेला जाऊच नकोस। हो मी असं का करेन? नाही, मी फक्त सांगितलं या ठिकाणी, तू तसं करणार नाहीस माहिती आहे मला। ठीक आहे, मी तुम्हाला ना वचन देते की इथून पुढे अमोलला काय हवंय काय नको ते सगळं बघेन मी आणि त्याच्यावर खूप प्रेम करेन। हे छान आहे। बरं आता जेवतेस काय? बायकोच्या नाकावरचा राग जास्त काळ टिकला ना नवऱ्यासाठी घातक असतो। काय हो तुम्ही त्या इकडे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।